हॅलो एव्हरीवन, कालच्या भागात आपण पोचलेलो होतो दिल्लीला आणि दिल्लीला उतरल्यानंतर आपल्या बॅगला क्लॉक रूममध्ये ठेवायचं होतं, कारण की 6 तासाचा वेट करायचा होता पुढच्या ट्रेनसाठी. आणि दिल्लीला आम्ही बॅग ठेवून जागच्या जागी छान सेफली असं ठेवून मग तिथून आम्ही बाहेर पडलो दिल्ली. दुपारचे वाजलेले होते 1:30 आणि पोटाला खूप जोरदार अशी भूक लागलेली होती. तर मग स्टेशनच्या बाहेर पडलो आणि तिथेच खाण्यासाठी आम्ही शोधत होतो. तर आम्हाला एक शाकाहारी भोजन असं दिसलं, तर मग तिथे आम्ही गेलो आणि पंजाबी थाली आम्ही चूज केली. तर ती 2 थाल्या मागवल्या होत्या आणि छान असं जेवण झालं. आणि त्याचसमोर आम्ही जरा आलो आणि छान शॉपिंगसुद्धा केली, कारण की कुल्लूसाठी आम्हाला कॅब घ्यायची होती आणि असं छोटं मोठं काहीतरी घ्यायचं होतं. मग शॉपिंग करून आम्ही थोडं स्टेशनला आलो. स्टेशनवरून पण खूप अजून वेळ होता. भरपूर उशीर झाल्यानंतर आमची रात्रीची ट्रेन होती 7:30 वाजता जी आलेली होती आणि दिल्ली टू कटरा आम्हाला प्रवास करायचा होता. दिल्ली टू कटरा आम्हाला रात्रभर प्रवास करायचा होता. सकाळी पहाटे आम्ही 5:45 वाजता पोचलो आणि उतरल्यानंतर स्टेशनवरूनच माता वैष्णवी देवीचं डोंगरावरचं ज्या लाईटिंग होत्या आणि त्याचं दर्शन झालं. पुढचा प्रवास पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.